काही सिनेमे असे असतात की त्याची फक्त एक छोटी झलक जरी बघितली, ती ट्रेलर पाहिला किंवा टीजर जरी पाहिला तरी आपल्याला खूप भारी वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप सकारात्मक वाटतं आणि एक फिलिंग मनात येते की यार आपण हा सिनेमा पाहायला हवा. असं खूप कमी सिनेमांच्या बाबतीत घडतं, पण सध्या ज्या सिनेमाची चर्चा आणि ज्या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या मनात ही भावना येते तो सिनेमा आहे पंचक. मनापासून खूप आवडला ट्रेलर आणि खूप छान प्रोडक्ट झालं हे आम्हाला जाणवतं आहे आणि खूप मनापासून बोलतो आहे. सो जेव्हा एखादा सिनेमा आपण प्रोड्यूस करायचा असतो किंवा एखादा प्रोड्युसर सिनेमाची निर्मिती करायची ठरवतो तेव्हा डोक्यामध्ये त्याच्या असतं की आपण कॉमेडी करूयात, आपण हॉरर करूयात किंवा जॉनरा, प्रत्येकाचं काहीतरी वेगळी टेस्ट असते. तुम्ही जेव्हा निर्माते म्हणला तुमच्या डोक्यामध्ये काय होतं? कारण 15 ऑगस्टनंतर मला वाटतं तुमच्याकडे 1000, 2000, 10,000 स्क्रिप्ट्स आले असतील. कशाच्या शोधात होता आणि पंचक कसा सापडला? आम्ही बघत होतो एक एंटरटेनिंग फिल्म पाहिजे होती मला. कारण आपल्याकडे इंडियामध्ये एंटरटेनमेंट म्हणजे काय तर फिल्म्स किंवा रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे फॅमिलीबद्दल बोलते आम्ही, सगळ्यांना फॅमिली घेऊन जायची आहे कुठे तर तो सिनेमा असतो किंवा रेस्टॉरंट्स वगैरे असं. तर आय वॉज व्हेरी शुअर की मला एक असा कौटुंबिक काइंड ऑफ अ फिल्म बनवायची आहे जिथे सगळे जाऊन मजा करू शकतात थिएटरमध्ये. तर आम्ही भरपूर स्क्रिप्ट्स ऐकल्या आणि त्याच्यात जेव्हा मी पंचक ही स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला खूप आवडली. कारण एकतर इट्स कोकणातली स्टोरी आहे, त्यातले कॅरेक्टर्स मला खूप रिलेटेबल वाटले. म्हणजे जेव्हा कॅरेक्टर्स मी ऐकले, हां माझा मामा असा होता किंवा माझी काकू असं करायची किंवा असं माझे आजोबा हे म्हणायचे, हे सगळं आठवायला लागलं आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं रिलेटेबिलिटी वाटली आणि मला वाटलं की एंटरटेनिंग पण खूप होतं, लिहिलेलं पण खूप छान आहे आणि एक वेगळंच त्याचा थीम आहे फिल्मचा. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा एकत्र आले म्हटलं नाही आपण ही फिल्म बनवूया. खरं तर कॅरेक्टर्स ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. उत्तम आर्टिस्ट आहेत, क्रिएटिव्ह कॉल मॅमनी घेतला, पण एवढे कॅरेक्टर एका सिनेमाचे आणायचे म्हणजे निर्माता आणि जो पैशांचा विचार करतो, जो फायनान्सची जबाबदारी पेलतोय, टेन्शन आलं असेल की नाही? एवढं नाही, कारण हे सगळे प्रोफेशनल होते. बजेटिंग करायचं, वर्कफ्लो करायचं, रॅकीज सगळे करायचे माझी टीमने हँडल केलं आणि व्यवस्थित केलं. माझा EP नितीन वैद्य होता, डॉक्टर आसगावकर माझं एक क्रिएटिव्ह हेड पण होता. तर त्याच्यामुळे हे सगळं माधुरी असून मी असून सगळं स्मूथली गेलं आणि ते पुढे खूप फायदा पडला. कारण काय झालं, त्यांनी कुटुंब बनवलं, खरंच कुटुंब. आणि आम्ही प्री प्रोडक्शनमध्ये 6 ते 12 महिने लावले आधी, रिहर्सल्समध्ये, रॅकीमध्ये, सगळे कॅमेराज, DOP, सगळे आर्टिस्ट घेऊन मग फक्त 25 दिवस तिथे फिल्म केलं आणि मग त्याच्यानंतर 4 महिने पोस्टमध्ये करतं. तर प्लॅनिंग सगळं व्यवस्थित केलं तर प्रॉब्लेम नाही होत. दुसरं म्हणजे थोडंसं रिस्पेक्ट देऊन सगळ्यांना एकत्र बनवलं, तर त्याच्यामुळे ते सगळे आले आणि आम्हाला खूप बरं वाटलं. कारण त्यांना आयुष्यभर मेमरीज येणार. तुम्ही ह्या सगळ्या प्रमोशन्समध्ये बघितलं, एवढ्या आवडीने काम करतात आणि एवढ्या आवडीने आलेत आणि सगळे आनंद इंग्लजच्या खोलीत गोष्ट खूप आहेत आणि आम्ही पण सावंतवाडीला गेलो. युनेस्को आता त्याला हेरिटेज घोषित करणार आहे 100%. तर त्याच्यामुळे आम्हाला सोपं पडलं. पण मला तेच म्हणायचं आहे की इतकं सगळं छान झाल्यानंतर मला जास्त छान हे वाटते की तुम्ही थांबलात आणि तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करायचा या गोष्टीवर ठाम राहिलात. सो काय थॉट होता? आणि खरं तर हा मधला काळ सोपा नसतो निर्मात्यासाठी, डायरेक्टरसाठी, आर्टिस्टसाठी सुद्धा. सो तुमच्यासाठी कसा होता? तसाच होता जसा असतो. पण कारण आम्ही डिसिजन घेतलेलं की ही फिल्म, कारण पहिली फिल्म आमची 15 ऑगस्ट OTTला गेलेली सरळ, आणि नंतर आम्हाला असं वाटलं नाही थिएटरमध्ये घेऊन जायला पाहिजे होती. कारण आपले जे लोक आहेत, जे महाराष्ट्रीयन लोक आहेत, ते जास्ती नेटफ्लिक्स वगैरे नाही बघायचे तेव्हा. आणि मला असं वाटलं ते त्यांच्यापर्यंत पोचली का नाही पोचली, असं एक मनात खंत राहिली ती. पण ह्यावेळेला मग आम्ही म्हटलं नाही, ही फिल्म तर थिएटरमध्ये गेली पाहिजे. कारण इट्स अ बिग एंटरटेनमेंट, भरपूर अशी फिल्म आणि भरपूर लोकांना हसायला येईल अशी ही फिल्म आहे. फॅमिली एन्जॉय करू शकते. तर वी वर व्हेरी शुअर की नाही, थोडासा जरा धीर धरावा लागेल, पण ही थिएटरमध्ये गेली पाहिजे. श्रीराम सर, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप अभ्यास करता, अर्थात तुमचा बॅकग्राऊंड या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर. पण आता सिनेमा खूप छान पद्धतीनं तयार झाला आहे, तो छान झालेलाच आहे. तो पोहोचवायचा असेल किंवा आफ्टर रिलीजच्या वेळच्या ज्या गोष्टी आहेत ते मार्केट खूप वेगळं आहे, त्याचा अंदाज येणं खूप कठीण आहे. त्याचा तुम्ही अभ्यास काय केला होता? तर आम्ही बघितलं आणि एक खूप दोस्त आहेत आता,
सगळे फिल्म फ्रेटर्निटी दोस्त आहेत. यांच्यापेक्षा जास्त आहेत. असं काय नाही आहे, पण माझे पण दोस्त आहेत आणि आम्ही खास दोस्त आहेत. तर ते शिकवतात मला की काय बघायला पाहिजे. 10 वर्ष आता मी R&M चालवतोय. त्याच्यात डान्स विथ माधुरी पण होतं. 250 तास आम्ही बनवत होतो. 4 चॅनल्सवरती होतं आणि ते एक्झिट ऑफर्स मिळाले. त्याच्यापेक्षा हे चॅलेंज काय आहे की कसं न्यायचं. कॉम्पिटिशन असणार अडचणी, आम्ही रिस्पेक्ट देऊन सगळ्यांना जागा आहे. दुसरं म्हणजे हे बनवलं कमर्शियल थिएटर्ससाठी आणि आम्ही टेस्ट मार्केटिंग कसं केलं ते पिफला नेलं. त्याला स्क्रीन प्लेचा अवॉर्ड पण मिळाला आणि आम्हाला बघायला आलं की लोकांना किती हसू येणार. ते सगळे जमिनीवरती हसत बसले होते आणि आम्हालाच बरं वाटलं. आणि ते एक थिएटरमध्ये नाही, ते दुसरं पण बाहेर गावी चंद्रपूरमध्ये लावलं आणि तिथे पण आवडलं. तर आम्हाला माहीत होतं आणि हे ॲक्टर्स घेऊन हे स्क्रिप्ट घेऊन सावंतवाडीमध्ये फॉर्म्युला खूप छान आहे. ते टॉपिक वेगळं आहे पण कसं ते लेन्स कॉमेडीचं घातलंय त्याच्यावर. येस, ते ट्रेलर बघून कळतं. आणि हे सगळे गाणं हे सगळे प्रमोशन्समध्ये कळतंय काय झालंय. तर जानेवारी 5, 2024 कळेल सगळ्यांना आणि मला वाटतं की पुन्हा पाहत असतील कारण हे वेगळंच आहे आणि थोडंसं अर्थ असतं. मराठी सिनेमामध्ये सगळं दाखवतात व्यवस्थित पण थोडंसं एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट मिळतं आणि हे सिनेमामध्ये तसंच आहे. शेवटचा प्रश्न खरं तर बघणारच आहेत 5 जानेवारीला. पण खरं तर आता नंबर कोणाचा ही लाईन जरी ट्रिकी असली तरी हा सिनेमाचा विषय हा तसा जबाबदारीचा आहे. म्हणजे कुठेही तुम्ही अंधश्रद्धाही पसरवायची नाही आहे आणि कुठे त्यांच्या श्रद्धेला तडाही जाऊ द्यायचं नाही आहे. सो हा बॅलन्स करणं आणि एक निर्माता म्हणून ती गोष्ट निवडणं किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला? चॅलेंजिंग होती कारण आम्ही काय कोणाला वाईट म्हणत नाही आहोत किंवा कोणाला अरे हे असं करा असं पण म्हणता येत नाही. पण आम्ही काय म्हणतोय की काही गोष्ट अशी जी घडते आपल्या जीवनात ती त्याला सामोरी जायला तुम्ही एक बॅलन्स ठेवला पाहिजे लाईफमध्ये आणि तुम्ही स्वतःचं लाईफ स्वतःच घडवत असता. हां, काही बिलीफ्स असतात कोणाचे की हे असं असतं का हे असं करा की 5 वाजले की ही पूजा झाली पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत ठीक आहे, पण ते तुमच्या लाईफला डॉमिनेट नाही केलं पाहिजे त्यांनी. यू हॅव टू लीड युअर ओन लाईव्स आणि असं जेंटली सांगितलेलं आहे थ्रू द फिल्म. तर एक सेन्स ऑफ बॅलन्स नेहमी लाईफमध्ये ठेवला पाहिजे आणि तसंच गोष्टी घडतात या फिल्ममध्ये आणि ते एंडिंग पण तुम्ही बघाल की त्याप्रमाणे आम्ही एंड केलेली आहे फिल्म. नक्कीच लोकही बघतील, आम्हीही बघू आणि नक्की आवडेल लोकांना. खूप प्रेम मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. सगळ्यांचं ब्लेसिंग पाहिजे आणि सगळ्यांना पाहायला जायला पाहिजे. खूप आवडेल त्यांना. तर मी म्हणेन की नक्की आवर्जून तुम्ही 5 जानेवारीला 2024ला तुम्ही थिएटरमध्ये जा आणि आमचं पंचक फिल्म बघा. सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांना घेऊन जा. आणि खूप जागी आम्ही पण असू हो, तुमच्या आम्ही पण बरोबर. जाणार आहोत काही थिएटर व्हिजिटला पुण्याला वगैरे. पुण्यात एखादेच भेटू. एखादे भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.